लहानपणी भातुकली खेळताना जेवणाऐवजी कुरमुरे घ्यायचे आणि आता संध्याकाळच्या चहा बरोबर कुरमुरे खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही। घरगुती पदार्थांमुळे व्हेरायटीवाले पदार्थ घरात बनतच नाही, कारण ते बाहेर खाल्ले जातात। आज माझी मैत्रीण झटपट अशी क्विक रेसिपी घेऊन आली आहे। तुम्हाला तर अंदाज आलाच असेल, ती म्हणजे सुखी भेळ। चला तर वेळ न घालवता सुरू करूया। 2 मोठ्या वाट्या कुरमुरे घेतलेले आहेत 2 माणसांसाठी। शेवपुरीच्या 7-8 पुऱ्या, मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 1 वाटी खारे शेंगदाणे, 2 चमचे चाट मसाला, 7-8 चमचे शेव, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि 1 लिंबू। कुरमुरे पचण्यास सोपे असतात, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होतेच, पण लठ्ठपणाच्या समस्येपासून आराम मिळतो। हाडे देखील मजबूत होतात। 1 टोप किंवा परात तुम्हाला घ्यायची आहे। एका परातीत मी कुरमुरे ओतून घेत आहे। त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा घालून झाल्यावर आपण घालत आहोत 1 चिरलेला टोमॅटो। भेलमध्ये तुमच्याकडे कैरी अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता। आता 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, त्यानंतर खारे शेंगदाणे आपण घालणार आहोत। शेवपुरीच्या पुऱ्या मिक्स करण्या अगोदर तुम्ही त्या व्यवस्थित अशा हाताने तोडून घेऊ शकता। आजच्या ह्या रेसिपीची अरेंजमेंट आणि मॅनेजमेंट माझी मैत्रीण चैताली हिने केली आहे। तिच्यामुळे आपल्याला ही क्विक रेसिपी पाहायला मिळालीच आणि मला खायला देखील मिळाली। आता आपण चाट मसाला मिक्स करून घेणार आहोत। कुरमुरे खाल्ल्याने त्वचेच्या समस्या दूर होतातच, पण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। आता 7 ते 8 बारीक शेव मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर। लहान मुलांना कुरमुरे आवडत नसतील तर तुम्ही त्यांना अशा प्रकारची सुकी भेळ बनवून नक्की देऊ शकता। आता आपण मस्त असा लिंबू पिळून घेणार आहोत आणि नंतर चणे घालून झाल्यावर आपण भेळचा आस्वाद घेणार आहोत। तुमच्याशी बोलता बोलता ऑलमोस्ट आपली भेळ होतच आहे। 1 वाटी मी चणे घेतलेले आहेत। आता ते आपण भेळमध्ये मिक्स करणार आहोत। सर्व इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यावर आपण चमच्याच्या सहाय्याने हे इन्ग्रेडियंट्स कुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपला चॅनल सुरू झाल्यापासून चॅनलवरील बऱ्याच गोष्टींची इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी माझे मिस्टर आणि माझी मैत्रीण चैताली या दोघांच्या टिप्स आणि सजेशनची खूप मोठी साथ आहे। म्हणूनच कोकण कन्या चॅनल मी माझा कधीच म्हणत नाही, कारण तो आपला आहे आणि तुमच्या सगळ्यांमुळे आहे। चला तर सुट्टीच्या दिवशी सोफ्यावर निवांत बसून तुमचा आवडता मूवी लावा आणि मूवी बघता बघता या सुखी भेळचा सुखात आस्वाद घ्या। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच।